तरी मला ते ठीक आहे, बोलू आपण नंतर. चालेल. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु गुरु. सर. जय गुरु. जय चला, गुरु. आपल्या सगळ्यांचं जय गुरु. पुनश्च हरिओम करता स्वागत. जय गुरु. आणि गुरु जय गुरु. जय गुरु. तर आज आपण जसं पुनश्च हरिओम करतोय आणि प्रवेशाला तुम्हाला असं वाटत असेल की आपण काय लगेच आपल्याला काहीच आराम नाही, लगेच फक्त परीक्षा काल झाली आणि आज लगेच सुरू एका दिवसात. पण ठीक आहे, तसं आपल्याला सवय तोडायची नाहीये. मला वाटतं आजच्या क्लासमध्ये बरेच जण, उन्नती, उषाताई, काही काही जण आमच्या कोविड बॅचचे जॉईन झाले. तर मला सांगायचं होतं की आजचा दिवस आहे हा आपला आधी ठरवल्यानुसार अं, मंगळवारचा दिवस हा नवीन म्हणजे आता प्रवेशसाठी आहे. हा, पुढच्या आठवड्यापासून आपण बदली करणार आहोत. पण हा आठवडा आपण जसं ठरवलं होतं की सोमवार, बुधवार, शुक्रवार कोविद आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार प्रवेश या आठवड्यापुरतं. त्यामुळे आजचा दिवस हा आपला प्रवेशचा आहे. त्यामुळे उन्नती, उषाताई, अजून कोण आहेत जुन्या बॅचच्या, अजून तर कोणी नाही आहेत. तर त्या ड्रॉप झाल्यात तरी चालतील. हो हा. सर. हो सर. हो. हा. हा. ठीक आहे. तर दुसरं, एक मिनिट. हा, आता आपण मी स्क्रीन शेअर केलेला आहे, दिसतोय का सगळ्यांना? नाही. नाही, नाही स्क्रीन दिसत. नाही दिसत, नाही नाही दिसत. नाही दिसत आहे का? ओ सॉरी. हा. नाही नाही, ठीक आहे, मी केला नव्हता. हा, आता दिसत असेल. अजून नाही, अजून नाही. दिस हा, आता दिसतोय. आता दिसतोय ना? हा. आता ओके. ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर सुरू करण्याआधी कोणाला काही शंका असेल तर एकदा विचारून घ्या, म्हणजे स- काही आपण काल बोललो त्याबद्दल किंवा अजून काही तुमच्या काही शंका असतील तर विचारून घ्या. सर आपला पाठ 1 पूर्ण झाला का? मला वाटलं जस्ट सुरुवात झाली होती. अं, पूर्वी आपण सुरुवात केली होती मला वाटतं. पण आता आपण ती हा परत पण सुरुवात करणार आहोत पहिल्यापासून. हा, ओके ओके. हा, ते कारण तेव्हा आपल्या एक लक्षात आलं होतं मला की बऱ्याच जणांच्या बऱ्याच गॅप्स होत्या. आणि मग आपण तेव्हा ठरवलं की नको, आपण रिव्हिजनच करूया म्हणून, नाही का? असं. हो हो. हा, तर ठीक आहे, म्हणजे आता नवीनच सुरुवात करणार आहोत. आणि जसं मी आधी सांगितलं तसं थोडीशी आपण आता शिकण्याची पद्धत बदलणार आहोत. थोडं म्हणजे ऑल्टरनेट डेला करणार, पण त्या ऑल्टरनेट डेला तुमचा तुम्ही स्वाभ्यास करायचा आहे की जेणेकरून आपली गती, ज्या गतीने आपल्याला पुढे जाणं अपेक्षित आहे, ती गती स्लो होणार नाही, असं आपलं आहे. येस. हो, एक मिनिट असतो. तर आता हा, हे शब्द सगळ्यांनी बघितलेले आहेत. अं, हा इकारांत कवी काय आहे ते मी सांगत नाही, कारण आज पाठवलेलंही आहे, तुमच्या पुस्तकातही आहे आणि तुम्ही बघितलेलं पण आहे. आणि यात शिकवण्यासारखं काही विशेष नाहीये तसं. मुख्य म्हणजे ह्रस्व इकारांत कवी शब्दाच्या या सगळ्या विभक्ती आहेत. त्या विभक्तीचे अर्थ हिंदीमध्ये पुढं दिलेले आहेत. आपण पुस्तकात पण आहेत मराठी अर्थ, ते पण तुम्ही बघू शकता. नंतर बाकी कवी सारखेच पुल्लिंगी ऱ्हस्व इकारांत शब्द कसे, तर हे सगळे हरी, कपी, रवी, सॉरी, हा, हरी, कपी, रवी, अरी, ऋषी, नृपती, सारथी, अतिथी, यती आणि कली,
इथे कपीवरती पण विसर्ग हवाय. ऍक्च्युली विसर्ग हवाही आहे नकोही आहे. जर प्रथमा एकवचन म्हटलं तर तो विसर्ग हवाय, पण आपण मूळ शब्द घेतला तर विसर्गाची आवश्यकता नाही. असं नुसतं हरी कपी रवी असं होईल. तर हे सगळे शब्द कवी सारखे चालणार आहेत. आता आपण क्रियापद ही पण म्हणजे नवीन क्रियापद आपण शिक शिकली आहे, शिकणार आहोत या पाठामध्ये. जप, चर, रक्ष, हस, वम, नम, दह, तप, वस, वसती, वांछ, वांछती, शंस, त्यज, जल्प, निंद, क्षिप. तर ही क्रियापद आहेत. या क्रियापदांबद्दल कोणाला अर्थाबद्दल काही शंका आहे का? नाही. नाही ना. शंस, शंस या दिलेलं आहे. शब्दापासूनच. हा, हा शंसाचं जरा उदाहरण सांगाल का सर? हा जसं आपण प्रशंसा म्हणतो. हा, प्रशंसा म्हणजे काय? प्रकर्षेन शंसा. शंसा म्हणजे बोलणं, पण एखाद्या विषयी भरभरून बोलणं. प्रकर्ष म्हणजे काय? भरभरून. बरोबर. एखाद्या विषयी आपण भरभरून बोलतो म्हणून त्याला आपण प्रशंसा म्हणतो. नुसतं शंसा म्हणजे बोलणं, पण प्रकर्षेन शंसा. किंवा त्याचाच धातू म्हणजे क्रियापद पण होतं प्रशंसती वगैरे असं. नंतर वमन आपल्याला माहितीये नाही का? वमन. ह नंतर क्षिपचं मी उदाहरण दिलं होतं मला वाटतं. आपण प्रक्षेपण वगैरे क्षिप हो धातूपासून हो असे दिलं शब्द होतं. तयार होतात. हा हा तपती तपश्चर्या वगैरे नाही का? अं, रक्ष रक्षचं पण आरक्षण वगैरे वगैरे, हम्म. रक्षा वगैरे, असं सगळं हम्म. जसं धातूंपासूनच हे सगळं तयार होतात शब्द. हा हम्म. असं आहे. हा मला एक शब्दांमध्ये एक सांगायचं तुम्हाला गंमत वाटेल. हरी हा शब्द आहे ना, हरी. तर हरी हा हम्म. शब्द, इथं या हरी या शब्दाचा अर्थ हरी दिलेला आहे. हरी म्हणजे विष्णू किंवा नारायण. पण मूळ हम्म. हरी या शब्दाचा अर्थ सिंह असं तेव्हा पण होतो. हा तेव्हा. हा सिंह. हा लायन. हा जसं नरहरी. नरहरी हा शब्द आहे ना मराठीत, किंवा आपण कोणाचं नाव असतं ओके. नरहरी. हा किंवा आपण तर नरहरी म्हणजे नरसिंह. हा नरसिंह. बर बर. ते त्या अर्थाने तसं इथे हरी. ते हा बोला. सॉरी. नाही, कलीचं दिलेलं आहे ना, त्याचा कलियुग म्हटलंय बघा. 10वा अं, शब्द दिलाय. हा कली. हा बरोबर. हा कली. तर तर हा ते पुढे वाक्यामध्ये कली वापरून पुन्हा युग असंही वापरलंय. ते आता वाक्य आलं की मी विचारणार होते. नाही बरोबर. नाही कसं आहे माहिती आहे का? हा आता हा संस्कृतमध्ये तर मी बऱ्याचदा बघितलंय कलऊ. हा म्हणजे हा कलीसारखं. हा नुसतं कलो म्हणजे कली म्हणजे नुसतं हे म्हटलं ना, म्हणजे उदाहरणार्थ त्या हा विभक्ती आहेत ना. हा आता ही जसं हो. कवऊ, तसं कवऊ म्हणजे सप्तमी. तसं कलऊ. सप्तमी एकवचन. तसं तसं कलऊ. कलऊ म्हणजे सप्तमी. कलऊ या शब्दाचा कलियुगात असाच होतो. म्हणजे युग म्हटलंच हा पाहिजे असं नसतं बऱ्याचदा असं. हा त्या अर्थाने. ते पुढच्या 15व्या वाक्यात आलंय, कलौ बरोबर युगे जना हा देवम ना, तर ते बरोबर पुन्हा बरोबर. युगे म्हटलंय म्हणून मला वाटतं. म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी चालेल असं. नाही म्हटलं तरी. हा हा त्या ठीक वाक्यापर्यंत आहे. आलो की आलोच तो. हा ठीक आहे. आता ही सगळी आपण क्रियापदं बघितली. आता हम्म. आपण हे मी सोडून देतो. तुम्हाला जर हा काही फक्त मी पटपट दाखवतो. तुम्हाला जर शंका असतील तर विचारा. हा याच्यातल्या तुम्ही पटापट वाचा. याचे म्हणजे अर्थ दिलेला आहे मी, हा पुस्तकात नाहीये. आणि ही पीपीटी मी नंतर शेअर करणार आहे तुम्हाला. पण हे हा अर्थ सोपे सोपे आहेत म्हणून मी उगीच याच्यावर चर्चा करत नाही. आणि जनरली मला माहिती आहे की आता तुम्हाला संस्कृत येत ते मराठी किंवा हिंदी जनरली समजतं ओव्हरऑल. पण मराठी किंवा हिंदीतून संस्कृतमध्ये जायला आपल्याला अडचण होते. त्यामुळे त्यावर आपण जास्त हे करू. तेही मी नुसते दाखवतोय तुम्हाला. हा हो सगळं हे बाकी दृष्टवा, हा कर्तुम वगैरे सगळे प्रत्यय तुमचे झालेले आहेत. भवती वगैरे वगैरे. हो नवीन काही नाहीये. आणि याच्यावरती आपण चौथ्या वाक्यावरती बरीच चर्चा केली हो. होती. कविना कालिदासेन, म्हणजे परत तुमचं धातू साधित कसं वापरायचं. हा आणि नाही का आपण हे चर्चा केली होती तेव्हा.
हा, हो बाणभट्टादिभी कविभी. तर इथे धातुसाधिताचं परत मग विभक्ती झाल्या होत्या. ती पण आपण चर्चा केलेली तुम्हाला आठवत असेल 5व्या वाक्याची. बरोबर. हम्म. हा. सहाव्या. तर हा, हा, कविता आठवतं ना काव्याचं. हो, तुम्हाला? बरोबर. हा, हो. 5वं वाक्य तुम्ही मी माहितीये मला काही जणांना हे 5वं वाक्य जरा कठीण जाईल नाहीये. अजूनही समजायला. हो, पण नाहीये. पण तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि मग नाही समजलं तर आपण परवा चर्चा करू याच्यावरती. मी सध्या वेळ घालवत नाही. ज्यांना कोणाला समजणार नाही त्यांनी ते प्रश्न विचारा किंवा परवा घेऊ आपण. हं? ठीक आहे. तर हे आपण सोडले तर चालतील? कोणाला काही हो चालेल. चालेल ना? कारण सोपे आहेत. आता तुमची एवढी रिव्हिजन झाली आहे आणि परीक्षेची तयारी मध्ये हो. की आता तुम्हाला मला वाटतं हे तरी वाक्य फॉलो तुम्ही करू शकाल नीट. हं? ठीक आहे. हो, 5व्या वाक्यात तृतीय असल्यामुळे कालिदास असल्यामुळे कवीला पण तृतीय झालं असतं ना हा, ते. बरोबर बरोबर. तृतीय विभक्ती. नाही, पण हम्म. गंमत कशी आहे की हा. बाणभट्टादिभी कविभी असं म्हणजे तर ते विचार तर करा तुम्ही मग 5व्या सांग. वाक्यात. हा. हो, ओके. कविना कालिदास आहे ना ते ना 5वं वाक्य. रघुवंश नाम महाकाव्य रचित. हा, कविना त्याच्यामध्ये कालिदासेन रघुवंशम नाम महाकाव्यम हा विरचितम्. हा, इथं हा इथं आपण म्हटलं तर त्यामध्ये महाकाव्यम रचितम, ग्रंथाः रचिताः आणि बाणभट्टादिभिः कविभिः. म्हणजे ते हम्म. विशेषण पण तृतीयेत जातं. हा, हम्म. कविना हम्म. कालिदासेन, त्याच्यामध्ये तृतीय. बाणभट्ट बरोबर. आदिभिः कविभिः असं. हा, असं. जसं 5व्या वाक्यात तृतीय एकवचन आहे, तसं नाही, इकडं तृतीय हे आहे बहुवचन. बहुवचन आहे. हं? हा, म्हणजे चौथ्या वाक्यात एकवचन आहे. 5व्या वाक्यात ते हा, बहुवचन झालं 5वं ते अनेक. 6व्या वाक्यात. हा, 6व्या वाक्यात. 5वं आणि 6वं. हा, 5वं आणि ठीक आहे. 6वं. ठीक आहे. हम्म. कवये, हम्म. कवियों के लिए. बरोबर, कवये. हा हा. पण ही हम्म. ही कवियों के लिए म्हणजे ही तसं हे वेगळं आहे. म्हणजे त्याचं धातुसाधित नाही हा प्रकार. हे आहे, विभक्ती बहुवचनात आहे ते बरोबर. हं? ठीक आहे. हम्म. 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 हा. हम्म. हा. ठीक आहे. आता आता पल्लवी त्यांनी सांगितलं होतं तसं की कलौ युगे. आता हे युगे कसं आहे ते मूळ वाक्य आहे. पण नुसतं कलौ जनाः देवम नार्चयन्ति याचा अर्थ सुद्धा कलियुग में लोक देव की पूजा नाही करते असाच होईल. युगे हे हा नुसतं कलौ जरी म्हटलं तर एक युगे हे अध्यारूत आलं त्यानं. हं? हा हा, हम्म. हम्म. तेच मला हवं. हम्म. हा. हा, हम्म. बोला सर कोणाला मला एक काही प्रश्न विचारायचा. हा, हा, बोला ना. आसावरी मला विचार ते हे आता सगळं हिंदीमध्ये लिहावं लागेल का आता ह्या परीक्षेमध्ये आम्हाला? नाही 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 नाही. हे हिंदीमध्ये नाही लिहावं लागणार. इनफॅक्ट एक तुम्ही काम करू शकाल का? मला वाटतं मी गेल्या वेळेस हा प्रश्न विचारला होता का की याचं मी हो तुम्हाला ही पीपीटी दिल्यावर मला जर कोणी याचं मराठी टाईप करून दिलं टेक्स्टमध्ये तर मी पीपीटी मॉडिफाय करून ते पण टाकेन. हं? आणि परीक्षेत तुम्हाला मराठीतच लिहायचंय. म्हणजे जे मराठी ज्यांची माध्यम मराठी ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे त्यांनी मराठीतच लिहिणं अपेक्षित आहे, हिंदीत नाही. हं? हम्म. हा हे कलौ युगे म्हणजे सप्तमी एकवचन आहे युगे म्हणून कलौ पण तसंच झालं. एकवचन सप्तमी ना. हा हा, बरोबर हम्म. बरोबर. हम्म. हं? येस. हा. ओके. सर तुम्हाला मराठीमध्ये करून देता वर्ड फाईल दिली चालेल का? वर्ड चालेल किंवा व्हॉट्सअपमध्ये टेक्स्टमध्ये लिहून दिलं तरी चालेल, काही हा, चालेल. हा, चालेल. मी करेन. तसं देऊ शकते मी टेक्स्ट. हा, हा, करून घ्या मी. तर या सगळ्यांचं टेक्स्टमध्ये दिलीप आपण दिलं. हा हो, करून घ्या. हा, तर दिलीप आपण टेक्स्ट दिलं शेअर तर मी करूया. हो चालेल. हो, हं? करूया. चालेल. ठीक आहे. हा, ओके. हा, नाऊ आता आता ही वाक्य जाऊया आपण. हा, ही वाक्य घे आता जरा. आता मेघदूत नाम का काव्य कालिदास ने बनाया है. कोण दाखवे सांगेल याचं? आता हे ना पुस्तकात नाम का म्हटलं नाहीये बरं का. मेघदूत काव्य कालिदासाने रचले एवढंच म्हटलंय पुस्तकात. ते आता आपण एक काम करू ना, हिंदीने जाऊया, मराठी नका बघू तुम्ही. ओके. नाही, बर, नाही कारण पुस्तकात. असं नाही नाही, ऐका तुम्ही. कारण का तुम्हाला जेव्हा ते प्रश्न विचारतील ना तेव्हा ते हिंदी ते मधलेच हिंदीत. विचारणार. हा ओके ओके ओके. हा, त्यामुळे इथे काही चॉईस नाहीये तुम्हाला. बर बर. हा मी सांगू का?
हा सांगा. मेघदूतं नामानि काव्यं कालिदासेन विरचितम्. कालिदासेन असं आपण घेऊया. हा, हा, कालिदासेन विरचितम्. म्हणजे तृतीय आली. हा हा. तृतीया, हा. मेघदूत. हा हा हा, कवी मेघदूतं कालिदास. काव्यं हा, कालिदासेन विरचितम्. रचले म्हणजे विरचितम्. भूतकाळ आला ना. विरचित हो ना, विरचित. नाही नाही, तुम्ही नाही भूतच हवाय ना. का नाही, मग नाही काव्यं येणार, विरचितम्. विरचितम नाही येणार. विरचितमच बरोबर आहे. विरचितम विरचितम. कसं येईल? भूतकाळच आहे ना ते. बनायला ते अवय भूतकाळ. धातू साधित आहे. हो. धातू साधित आहे आणि ना. मराठीत काव्यं नपुसकलिंग. एक मिनिट बरोबर आहे. नपुसकलिंगाय म्हणून सगळ्यांनी बोलू नका. विरचितम. हा हा, नपुसकलिंगी आहे आणि म्हणून मराठीत विरचितम. सुद्धा नपुसकलिंगी म्हणून विरचितम. ओके. हा, सर इथं आता कवीना का आलेलं आहे? कारण हा कवी ते कालिदास म्हणत नाही आपण ना. बरोबर बरोबर, ते आपण कवीना हा, जे आहे नुसतं ते कालिदासेनं मेघदूतम. हे गुणवून टाकतो मी. हा, मेघदूतम नामम, नाम काव्यम. आता नाम तुम्ही म्हणता मराठीत नाहीये, तर मग नाम नाही टाकलं तरी हा. चालेल. पण इथं हिंदीत नाम आहे म्हणून मी नाम असं लिहिलं. हा, असं. मग ते संस्कृत मध्ये नामानी असं होईल का? नाही नामानी नाही. नामम होईल का? नाही, नामन संस्कृतमध्ये काय ना, नामन हा शब्द आहे आणि त्याचं द्वितीय त्याचं प्रथमा नाम असंच येतं, नामन नाही. असंच येईल. बर हा. बर बर. पुस्तकात कारण नाहीये आपण नाम. नामनी असं पण म्हणतो ना, की शुभांगी नामनी बोलोत्पन्ना वगैरे. ते वेगळं जरा. हा, ते वेगळं वेगळं आहे. का? बर बर. हा, बर आणि ठीक आहे, ते ठीक. कसं, स्त्रियांकरता नाम या शब्दाची विभक्ती वेगळी जाते परत. हा असं. हा हा, बर बर. हा, बर, नाम. हा. मेघदूत काव्यम नाम नाम का कालिदासेन काव्य विरचित. म्हणजे नावाचे ना. हा मेघदूतम हा काव्य विरचितम. हा नावाचे असेल तर मग ते नुसतं नाम बरोबर येईल. मेघदूत नावाचे मेघदूत नाम का म्हटलंय तर ते नावाचे असं. काव्य कालिदासने बनवले. हा, तर कालिदासाने. तुमचं, हा म्हणजे तुमचं तुमचं असं म्हणणं नामस्थल्या आहे. अर्थाने आला. तुमचं हा, नाम तुमचं ते काहीतरी वेगळं वाटते. नाही नाही नाही, वेगळं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नाही, मेघदूत. इथे हिंदीमध्ये पण नाम का म्हणजे नावाचे मराठीमध्ये. आणि हा मराठीमध्ये ना, मराठीतलं वाक्य सराचं आहे की मेघदूत काव्य कालिदासाने रचले. तर तिथे मात्र मेघदूतम नाम काव्यम कालिदासेन विरचितम असंच होईल ना. मराठीत तरी हा तसंच आहे, रचले. मेघदूत काव्य कालिदासाने रचले असं मराठीत वाक्य होतं बघ. आपण असं त्या करू शकतो दृष्टीने बरोबर. ऍक्च्युअली. इथे ना दोन गोष्टी करू शकतो. कालिदासेनं मेघदूतम, आणि मग जर नावाचे जर म्हणायचं असेल ना, हा, तर नुसतं इथं नाम असं न नामे. म्हणताना, नाही नाही, ना 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 नाम म्हणजे जसं आहे ना, याचं आपण नामनहा असं करू शकतो. नमुना. जसं तुम्ही म्हटलं ना, नामनी, तर स्त्रीलिंगीमध्ये ते नावाचे असं जर करायचं असेल ना, तर ते हे येणार. पण नुसतं नपुसकलिंगात जर आपल्याला करायचं असेल, हा, तर ते आपल्याला नामनहा असं करता येईल. हा, नाम म्हणजे सर नामक नावाचे. नाही चालेल का सर? नाही नाही नाही, ते कसं आहे नामक ते माहितीये का, मराठीत होईल का? नाही नाही, ते नामकम, मग ते अजून वेगळा प्रकार होईल. मेघदूतम नामकम काव्यम असं येईल ते. पण ते मग ते नाव नाव म्हणजे हे नपुसकलिंगीच आहे खर तर. स्त्रीलिंगी का काय घेतोय आपण इथे? स्त्रीलिंगी कोण घेत आहे? नाही नाही ना. कोण हा, नाही. नपुसकलिंगीच आहे ना. नाही, हे आता बघा, काहीतरी स्त्रीलिंगी म्हटल्यागत झालं मला. ऐका ऐका. हा, आता हे बघा, जर नाम हा मेघदूत काव्य कालिदास ने बनाया है, जर असा प्रश्न आला तर तुम्ही कालिदासेन मेघदूतम काव्यम विरचितम असं म्हणणार. हम्म, पण हम्म, जर नामका असं जर मध्ये शब्द आला असेल, तर तुम्ही नामका आता हम्म, नामनः असं म्हणणार. हम्म. हं? समजलं? बरोबर. हं? त्यामुळे म्हणून मी त्या ब्रॅकेटमध्ये टाकलं. इनफॅक्ट वरती पण आपण हे ब्रॅकेटमध्ये टाकूया, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. समजलं? हा, पुस्तकात नाम वगैरे काही नाही.
हो तर ते फक्त झालं ना मेघदूत आता. ते काव्य झालं आता बोलणं कालिदासाने परत रचले. आपलं. हा झालं की आता झालं हा ना. हा ठीक आहे. आता यती कहाँ रहते हैं सांगू का याचं सर मी? हा सांगा. हा यती कहाँ रहते है म्हणजे मराठीतील हा संन्यासी कोठे राहतात. तर हा बहुवचन नाही, यती हीच बहुवचन आहे म्हणून यत यः कुत्र हा निवसंती. हा यती अच्छा यः हा कुत्र निवसंती. बरोबर अगदी बरोबर. छान छान. हा हम्म. तिसरं वह राजा बलवान है. सर एक मिनिट. यतयः हे एक बहुवचन आहे ते कशावरनं ओळखलं मग? आता झाला की कवी कवी सारखं शब्द. चालतंय ना, कवी कवी सारखं चालतो यती शब्द. यती अच्छा यती किंवा बर संन्यासी याचं संस्कृत शब्द आहे यती, जो आपण आज शिकलो. म्हणजे सकाळी मी तुम्हाला पीपीटी पाठवली होती आणि पहिला पाठ तयारी करून वाचून ठेवायला सांगितला होता. त्यात हरी कपी रवी हरी यती हे सगळे शब्द आलेले आहेत म्हणून. हम्म. हा अच्छा पहिला त्याला हे आहे म्हणून ते अनेक हा, वचन. आणि हा ठीक. इकारांत प्रथमा. पुल्लिंगी अच्छा इकारांत आहे. बहुवचन. आता यती हम्म. यती 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 यतयः असं आहे प्रथमा. यती ही ठीक आहे आले यती. लक्षात आलं हा लक्षात. मी सांगू आता का हे वाक्य वह राजा बलवान है? हा हा कोण सांगेल? सुजाता का? कोण सांगताय? हा. हा सुजाता. सह हा हा हे बाकी सह सगळ्यांनी नृ म्यूट करा, नाही तर मला सगळ्यांना म्यूट करावं लागेल. हा बोला. सर स्क्रीन गेलाय. हो अच्छा. हा बोला बोला सुजाता. सह नृपतीः बलवानला माहित नाही शब्द बलवान असती. आता बलवानचा दिसतोय का स्क्रीन? संस्कृत शब्द माहिती नाही मला. नाही दिसत नाही दिसत. नाही नाही दिसत आहे. दिसत. ठीक आहे. आता दिसतोय की अजूनही नाही? नाही. नाही. नाही दिसत. नाही अजून दिसत नाही. आता येत आहे मला यू आर शेअरिंग द स्क्रीन म्हणून. नाही नाही अजून. दिसत आहे सर. हा आता 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 दिसतोय. आला. ओके. आत्ता आला. हा हा आता वह राजा बलवान है. सुजाताने सांगितलं की सह नृपती ही बलवानचा अर्थ म्हणजे शब्द माहिती नाहीये तुम्हाला म्हणून हो. तुम्ही सांगितलं. है म्हणजे म्हणजे असती हा आणि सह नृपती बलवानच आहे. बलवान असत. हा बलवान. हा आता याचा मूळ शब्द जो आहे ना बलवत. हा म्हणजे तुम्हाला हा शब्द अजून आलेला नाहीये पण मी सांगतो. जसं हा भगवत हा तसं बलवत. हा पण या हा वत वत वाले जे सगळे शब्द आहेत ना याची प्रथमा हा. होते बलवान भगवान असं. हा अच्छा. हा. हा हा, तर हे लक्षात घ्या. म्हणजे मूळ शब्द बलवान नाहीये. हा मूळ शब्द आहे नाहीये. हा बलवत. वत हा शब्द म्हणजे काय आहे बलवती. ना एखादं त्याच्याकडे असतं. जसं आपण उदाहरण देतो श्रीमत हा मूळ शब्द आहे. श्रीमत हा म्हणजे ज्याच्याकडे हा. श्री आहे पण त्याचा प्रथमा होते श्रीमान असं. असं नुसता नृप नाहीये ना सर कशासाठी नृप? तो वेगळा आहे. हे बघा आपल्याला सध्या जे दिलेले आहे ना ते शब्द शिकायचे आहेत. हा ओके ओके आपण ओके. या पाठाचा फोकस काय आहे आपला की इकारांत पुल्लिंगी शब्द वापरण्याची सवय करणं हा फोकस आहे. फोकस बरोबर. नृपती या शब्दाला समानार्थी शब्द कुठले आहेत हा या पाठाचा फोकस नाहीये सध्या. हा त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला याच्यातनं प्रॅक्टिस त्याचीच होईल की तुम्हाला इकारांती शब्द वेगवेगळ्या विभक्तीमध्ये आणि जी नवीन क्रियापद आहेत ती तुम्हाला वापरायची संधी याच्यात मिळते असं लक्षात ठेवा. हा? येस येस. हा. तर फार एक हा विचारू का? तो हा बोला. आत्ताचा जे वाक्य आहे ना वह राजा बलवान हा है हा मराठी. परत तुम्ही म्हणाला मराठी घेते पण कारण आम्ही हिंदीचं मी मनातल्या मनात तरी मराठी करते आणि मग त्याचं संस्कृत मध्ये करते म्हणून विचारतीये. तो राजा बलाढ्य आहे असा वाक्य आहे. तर बलाढ्याला बलाढ्यम चालेल का? ते बलवान पाय मोडकानं असं लिहायला हवं. मी असं केलं होतं सह नृपती बलाढ्यम त्याला ऑब्लिक केलं होतं बलवान असती. तर बलाढ्यम चालेल का? बलाढ्यम नाही पण बलाढ्य हा पाहिजे. आढ्य हा शब्द बलाढ्य. बलाढ्य हा शब्द संस्कृतचाच आहे त्यामुळे चालेल. हा 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 पण विसर्ग आता मी द्यायचा विसर्ग. हा 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 बरोबर. कारण का ओके. की हा कारण ते विशेषण असल्यामुळे ते
ते आणि त्याचा पाय तोडलेला नसल्यामुळे अकारांत ते विसर्गमय, म्हणजे जसं देव राम हा देव हा तसं होईल. हा ओके ओके शक्तिवान पण होईल ना? चौथा मी म्हणू का? चौथं मी हा सांगू का सर? चौथं वाक्य हा तर चौथं सांगा. शक्तिवान होईल का? शक्तिमान पण चालेल. हो. हा, ठीक आहे. सर कोण कोण पुष्ट हा बोल. पुष्ट पुष्ट फक्त त्या बलिवर्ध हा पुष्ट हा असे ते त्या बलिवर्धलाच पुष्ट येणार का? पुष्ट हे शब्द जो आहे ना, ते धष्टपुष्ट किंवा सशक्त या अर्थाने. जसं पुष्ट हा माणूस हा बलवान असेलच असं नाही, नाही का? अच्छा हा पुष्ट हा धष्टपुष्ट आपण हा शब्द दिसायला चांगला धडधाकट म्हणजे नाही का या अर्थाने वापरतो. दिसायला जरा गोरा म्हणजे भरलेला असं या अर्थाने. हा हा अच्छा बारीक तर मी फरक आहे. ते चौथं वाक्य सांगायचा प्रयत्न करू का? हा बोला ना. हा आसावरी हा सारथी राजाचा रथ चालवितो. हा सारथी सारथी ही हा राजस्य नाही, ते काही आता राजस्य नका म्हणू. आता राजाला मग आपण राजाचा याचा शब्द काय शिकलेलो होता आपण आत्ताच? द्रुपदी. हा हा नृपती सॉरी हा नृपती रथम चरत नाही, आता राजा का म्हणजे कुठली विभक्ती येणार? राजा बरोबर बरोबर. शक्यतो हम्म. शक्यतो जो उत्तर देतोय ना, जे वाक्य ज्याला जबाबदारी दिली आहे त्यांनी त्याचा अर्थ सांगा. त्यानेच बोला. इतरांनी हा बाकीच्यांनी थोडं रोखून ठेवा आपली उत्साह. हं? तर हा असा म्हणे. तर द्रुपदीचं आता आपल्याला षष्ठी करायचंय. काय असणार द्रुपदीचं षष्ठी? अच्छा नवीन कवीप्रमाणे बघायला लागेल मला. हा तुमच्याकडे पुस्तक आहे ना, ते तुम्ही बघून सांगा, काय हरकत नाही. ही काही हा हो परीक्षा नाही आपली. आता हो कवे हे झालं म्हणजे हे नृपती नृपती हे करायचं का काय नृपते वीचं वे हे केलं, मग तीचं काय होईल? तिचं ते नृपते नृपते हे हा. फक्त जिथं वी होता कवीचा, कवीचं हं, कवे हे झालं, तर द्रुपदीचं हं. काय होईल? द्रुपते हे नृपते हे असं होईल. हा, हा. नाही म्हणजे का? सारथी ही हा नृपते हे हा रथम हा चरती हा रथम चरती ना चालवितो चर म्हणजे नाही नाही, तो चर शब्द वेगळा. इथे चालवणे या अर्थाला चलती. आता हा एक गंमत असा नवीन शब्द आहे. आता ना संस्कृत मध्ये काही म्हणजे जसं आपण म्हणतो ना, चालतो आणि चालवतो, बरोबर? हा मराठीमध्ये पण आहे ते. चालणे आणि चालवणे यात काय फरक आहे सांगा कोणी? चालतो म्हणजे पायाने चालतो चालवतो पायाने म्हणजे आणि गाडी किंवा हे हा वाहन वाहन चालवणे. काय हा बैलगाडी म्हणजे किंवा काय काही म्हणजे काय तो ती चालण्याची हाकतो. कृती नाही करवून घेतो. समजलं ना? हा करून घेतो. करून हा तर याला याला आपल्या मराठीत पण आणि सगळीकडे संस्कृतमध्ये पण कारकत्व म्हणतात. जसं आपण म्हणतो बर करता करता करविता परमेश्वर आहे. हा बरोबर. तर आता करता आणि करविता या दोन शब्दात काय फरक आहे सांगा बघू कोणी? आहे हा सर करता म्हणजे करता म्हणजे स्वतःच करणारा कृती करतो. आणि करविता म्हणजे हा दुसऱ्याकडून हा करून बरोबर. घेतो काम आणि हा प्रसाद कृती पुढचं सांगा. किंवा कार्य करून घेतो. आणि आणि करविता म्हणजे तो एक तर स्वतः करत असेल किंवा दुसऱ्याकडनं ती क्रिया करून घेतो. हा करून घेतो. म्हणजे याचा अर्थ असा करून की देणारा. काही सृष्टीमध्ये काही गोष्टी परमेश्वराने स्वतःच केलेल्या आहेत, अजून कोणी नाही केलेल्या. म्हणजे जसं नद्या उत्पन्न केल्या, झाडं उत्पन्न केली वगैरे वगैरे, बरोबर. पण आता उदाहरणार्थ माझ्या बायकोनी जो स्वयंपाक केला माझ्याकरता, हा तर तो तसं म्हटलं तर बायकोनी केला, पण तो परमेश्वराने करून घेतला तिच्याकडनं माझ्याकरता. तर त्या अर्थाने आपण करविता हा शब्द वापरतो. मी तुम्हाला शिकवतोय पण मी शिकवत नाही, तर शिकवून तो परमेश्वर माझ्याकडनं शिकवून घेतोय या अर्थाने आपण
या या विशाल अर्थाने आपण करता करविता परमेश्वर आहे. जगात जे काय होतं आणि ते आपल्याला वाटतं की यांनी केलं त्यांनी केलं वगैरे वगैरे, पण त्या सगळ्याचा करता करविता परमेश्वर आहे. बरोबर. तर जे करविता हा जो शब्द आहे ना, याला कारकत्व म्हणतात, म्हणजे करवून घेणे. तर इथं संस्कृतमध्ये चलती म्हणजे चल धातूची दोन रूप असतात. एक होतं चलती आणि दुसरं असतं चालयती. हा, तर रथम आता सारथी द्रुपाचा रथ चालत नाही. हा, तो चालवतो म्हणजे काय, तो हा हा जसं मी सायकल चालवतो म्हणजे काय, सायकलचे मी पॅडलला पुश करतो आणि जेणेकरून सायकल चालायला लागते. पण सायकल चालते, चालणारी काय सायकल, चालणारा काय रथ, पण चालवणारा कोण आहे सारथी. चालविणे या अर्थाने चालयती. तसंच संस्कृतमध्ये करोती कारयती, पठती पाठयती. आता मी तुम्हाला शिकवतोय. हा, तर आचार्य हा हा म- म- पाठयती. पाठयती म्हणजे काय, शिकवताय. हा, शिष्या पठती पठन्ति, आचार्य पाठयती. असं म्हणजे एकाच क्रियापदाचं एक सरळ रूप आणि एक कारकत्व रूप. समजलं ना. तर इथं चालयती मूळ धातू चलच आहे, पण त्याला आता सारथी चालतोय का, नाही. सारथीने जर राजाला डोक्यावर घेऊन म्हटलं असतं की तो फिरत असता, तर म्हटलं असतं आपण की तो राजाला म्हणजे स्वतः हलवतोय म्हणून. पण तो स्वतः तो चालणारा रथ आहे, चालविणारा आहे सारथी, म्हणून त्याला चलाता आहे. जसं त्या अर्थाने चालयती. हा एक नवीन तुम्हाला म्हणजे कन्सेप्ट इथं या वाक्यात तुम्हाला लक्षात आणून द्यायचा आहे. समजलं. हा, आता 5वं वाक्य कोण सांगेल? मी सांगू अनघा. हा, बोला. रवी हा प्रकाशे अहम पठामी. नाही, कसं म्हटलं तुम्ही, वाचा परत. रवी हा नाही, एक प्रकाशे मिनिट. हा हा अहम पठामी किंवा पठामी म्हणलं तरी चालेल. बरोबर. तुमचं प्रकाश हे बरोबर आहे. पठामी किंवा अहम पठामी हे पण बरोबर आहे. आता सूर्याचा सूर्यस्य शब्द, येईल का? नाही, एक मिनिट. आता सूर्य या शब्दाचा तुम्ही रवी हा शब्द घेतला तो एकदम योग्य आहे, कारण सूर्य शब्द पण संस्कृतच आहे, पण इथे आपल्याला रवी या शब्दाचा उपयोग करायचा आहे. तर सूर्यके. आता सूर्यके म्हणजे काय, कुठली विभक्ती? सूर्याच्या. सूर्याच्या म्हणजे षष्टी. अनघा सूर्यस्य. सांगा. नाही, सूर्यास्त सूर्यस्य. चालेल, पण आता रवीच्या शब्दाची विभक्ती करा ना तुम्ही. आपल्याला सूर्य हा शब्द नाही वापरायचा आहे. हा, रवीस्य. आता 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 आपण काय सांगितलं, रवी हा शब्द कुठला शब्द आहे, इकारांत पुल्लिंगी आहे ना. मग त्याची विभक्ती कशी होईल, कवी सारखी होईल. मग कवीची षष्ठी एकवचन काय आहे? अच्छा, रवे हा असं होईल का, रवी हा रवे हा. हा, एक मिनिट. आणि तुम्हाला एक तुमचा ना उच्चारात ना अनघाताई थोडा गोंधळ होतोय. विसर्गाचा उच्चार कसा करायचा आहे सांगतो तुम्हाला एक नियम. हा, जर शेवटी जर स्वर असेल, जसं देव, या देवासमोर जर विसर्ग आला तर आपण म्हणतो देव किंवा देव. असं. जर आ असेल तर आपण म्हणतो देवाहा किंवा देवा. विशेषतः जर पद्यामध्ये जर तो मध्ये आला तर देवा असं म्हणतो. जर इकारांत असेल म्हणजे रवी आणि विसर्ग असेल तर रवी ह नाही म्हणायचा, याचा उच्चार होईल रवी रवी किंवा रवीही. रवीही. हा, नंतर इकारांत असेल तसं रवीही 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 असा होईल. जर उकारांत असेल, भानू समजा भानू, तर भानू किंवा भानू, विसर्ग सुद्धा तो उच होतो, भानू ह नाही म्हणायचा. हा, तसंच रवेच्या पुढे जर विसर्ग असेल तर रवे रवे म्हणायचं किंवा रवे हे असं म्हणायचं. तसंच औ मध्ये पण, औ मध्ये रवौ असेल तर रवौ
रवौ किंवा रवौहू, इथे हू येतो. अच्छा. रवई असेल तर रवई नुसतं मध्ये आला पद्यामध्ये तर रवई किंवा रवईही असं. हा, ते विसर्गाचे नियम तुम्ही नीट समजून घ्या, कारण संस्कृत ही ध्वनीवर आधारित आलेली आहे भाषा, त्यामुळे आपले कुणाचे तरी उच्चार. घरातले आवाज येत आहेत ते बंद करावं. कुणाचे तरी हा, घरातले म्यूट आवाज करा येत प्लीज सगळ्यांनी. हा, तर हा, तर समजलं का उच्चाराचा कन्सेप्ट सगळ्यांनी लक्षात हो हो. ठेवा. एक हा, विचारायचं होतं सर. एक मिनिट, सगळ्यांना मी म्यूट केलं जरा. हा, कोणाला तरी विचारायचं होतं. हा, मलाच विचारायचंय. आपण हा, आता हे शिकताना आम्ही वाक्यांच्या मध्ये जर विसर्ग आला रवीच्या पुढे तर रवी असं करतो, आणि एंडला आला तर रवी हू, रवी है, असं ते गीतेमध्ये तसं करतो. मग कसं काय ते नाही नाही नाही, गीतेच्या एक तर एंडला तुम्ही, आलं चरणच्या शेवटी? मग मी तेच सांगत होतो ना, की वाक्यामध्ये आला, वाक्यामध्ये नाही, गद्यामध्ये नाही. मध्ये. ऐका ऐका ऐका, गद्य आणि पद्य हे दोन विभाग आहेत. गद्यामध्ये रवे हे, हा, रवी ही असं म्हणायचं. हा, पण पद्य पद्य म्हणजे काय, कविता किंवा श्लोक किंवा स्तोत्र, इथं जर तो आला तर रवी ही, शेवटी जर शब्द आला तर रवी ही, पण मध्ये आला तर रवी असं म्हणायचं. हा, रामो राजमणी, मणी, हा, असं म्हणतो आपण. रामो राजमणीही नाही म्हणत, रामो राजमणी सदा विजयते, असं नाही का, तसं. समजलं ना? हा, तर एक सांगू राजमणी. का? हा, बोला. म्हणजे संध्याताईंनी सांगितलं होतं, हा उच्छ्वास सोडायचा, असा करायचा. उच्छ्वास म्हणजे आपण एक्सेल म्हणजे हा, कसं आहे की, श्वासोश्वासामधला तो उच्छ्वास. हा, हा, म्हणजे काय मणी वी असं वी म्हणताना वी उच्छ्वास सोडायचा वी असं का? विसर्ग. रवे बाहेर फेकणे. हे असं. नाही नाही, काय माहितीये हा, का, बाहेर फेकायची. हा. काय माहितीये का, विसर्ग या शब्दाचा अर्थ असा आहे, मूळ शब्द आहे सृज, सृज धातूपासून हा सर्ग हा शब्द आलाय. सर्ग म्हणजे काहीतरी हा उत्पन्न करणे, आणि विसर्ग, विसर्ग म्हणजे विशेषत्वाने उत्पन्न करणे. तर विसर्ग या हो शब्दाचा अर्थ बर. काय, की हा प्राण, प्राण जो हा आहे तो हा विशेषत्वाने उत्पन्न करायचा आहे, हा विशेषत्वाने. हं? आणि मी बर. याच्याही पुढे जाऊन असं सांगेल तुम्हाला, की हा जे जे आपलं, मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं होतं, अगदी पहिल्यांदा मी वर्णमाला शिकवली होती ना तुम्हाला, तेव्हा तुम्हाला मी हा सांगितलं हा होतं की वर्णमाला ही सुरुवात कशाने होते, अकाराने, हा आणि हो. शेवट कशाने होतो, विसर्गाने. आ, हा, आ, स्वराचा, हम्म. स्वरमालेचा, स्वरमाला होते विसर्गाने, म्हणजे अम, जोराने आहा, आपण हवा, हवा बाहेर फेकतो. आणि बाहेर सोड. हा, आणि पूर्ण हा. वर्णमाला जी आहे ती ह. आता ह सुद्धा, हा, हा विसर्गाचं प्रकट रूप आहे, म्हणजे जसं देव ह हम्म असं आपण म्हणतो ना, हम्म ते ह मध्ये सुद्धा हवा प्रकट करून सोडली जाते. त्यामुळे हम्म ह सुद्धा विसर्गाचंच रूप आहे. पण जेव्हा ते पद्यामध्ये मध्ये येतं तेव्हा रवे किंवा हम्म राजमणी असं, हम्म असं, हम्म. हा, बरं. असं करायचंय. हा, इ हो. असं. ठीक आहे. Yes, तर सर पण मी तुमचे, सांगू पुढचं? रवे कोण, प्रकाश. हा, आदिती तुम्ही उच्चार करताय. नाही, पुढचं वाक्य सांगायचं होतं. ओके, नाही पण हे 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 झालं ना मग आपलं. नाही, हे कोणीतरी पूर्ण करत होतं ना आधी, अनघात आहे मला वाटतं, कोण, 5वं पूर्ण करा ना. रवे अनघात आहे. प्रकाशे अहम रवे प्रकाशे हा, अहम पठामि. रवे हे म्हणा इथं, रवे नका म्हणू, कारण हे पद्य या. नाहीये, हे स्वगद्य आहे. हा हा त्यामुळे रवे हे प्रकाशे रवे अहम पठामि. अहम हा, पठामि. अहम हा, पठामि नुसतं पठामि म्हणलं तर? चालेल. हा, हा, आता इथं सुद्धा सूर्य के प्रकाश में पडता हूं, ऍक्च्युली अहम म्हटलंच नाहीये, नाही का. हम्म हम्म हिंदीमध्ये ते चालतं, मराठीत आपण करत नाही असं, मी लिहितो. हम्म. हा, हा. ठीक आहे, पण दोन्ही चालेल. हा, आता ओके, पुढचं थँक्यू. पुढचं वाक्य कोण, सर मी अदिती सांगू का वाचून. पुढचं? सर मी कुठलं, सांगू? अदितीचा क्लेम आहे आधी. हा. बरं बरं ठीक आहे. ओके ओके. सर 5व्या वाक्यात मराठीमध्ये मी वाचतो असे, त्यामुळे अहम
मी वास्तवम पठामी असं सूर्यप्रकाशात मी लिहिलंय ते मराठीमध्ये, अच्छा, त्यामुळे मग तेव्हा अहम येणार. अहम यायला पाहिजे, हा बरोबर. हा ठीक अहम आहे, आता मी सावधान वाचते. बरोबर. हा ऋषींच्या आश्रमात मुलगे शिकतात. ऋषीणाम आश्रमे बालकाः पठन्ति. तर ऋषीणाम ही कुठली विभक्ती केली तुम्ही? ऋषीणाम म्हणजे ऋषींच्या म्हणजे षष्टी सर्वनाम, बहुवचन म्हणजे सॉरी षष्टी बहुवचन. ऋषींच्या